विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट घेऊन आलेलो आहे. उच्च न्यायालयामध्ये शिपाई, हमाल, फराश अशा वेगवेगळ्या पदांसाठी 887 पेक्षा जास्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे संपूर्ण जी जाहिरात आहे मी इथे ओपन करत आहे. बघू शकता इथे जाहिरात मी ओपन केलेली आहे. डिटेल्स मध्ये माहिती सांगेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मुंबई येथील उच्च न्यायालयाचा न्यायाधिकार. तर येथे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय आणि त्याची खंडपीठे अशा वेगवेगळ्या खंडपीठांमध्ये जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर बघू शकता शिपाई, हमाल आणि फराश या पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. एकूण जागा किती आहेत हे देखील डिटेल्समध्ये मी सांगतो. जे मुंबई उच्च न्यायालय आहे त्याच्यामध्ये इथे बघू शकता शिपाई, हमाल आणि फराश हे तिन्ही पदे मिक्स आहेत. पदानुसार जागा दिलेल्या नाहीत, परंतु हे एकसारखेच तिन्ही पदे आहेत. इथे या ठिकाणी 570 जागा आहेत. त्याच्यापैकी 23 दिव्यांगाला आहेत. निवड यादीमध्ये 547 जागा राहतील आणि प्रत्यक्ष यादीमध्ये 137 पदे राहतील. अशा प्रकारे 570 मुंबई उच्च न्यायालय. त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे 115 जागा आहेत. 5 जागा दिव्यांगांसाठी. 110 जागा ज्या असणार आहे त्या निवड यादीमध्ये राहतील आणि 28 उमेदवार प्रत्यक्ष यादीमध्ये राहतील. अशा प्रकारे 115 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर खंडपीठ येथे 202 जागा. 8 जागा दिव्यांगांसाठी. 194 जागा निवड यादीमध्ये आणि 48 उमेदवार येथे प्रत्यक्ष यादीमध्ये राहतील. येथे असणार आहे 202 जागा. ठीक आहे. आता या तिन्ही पदांचं पेमेंट इथं जर बघितलं तर चांगल्या प्रकारचं आहे. S3चं पेमेंट येथे तुम्हाला भेटते 16,600 पेमेंट भेटते. तर 52,400 हे नंतर वाढते. ठीक आहे. तोपर्यंत आता हे 16,600 जे बेसिक आहे फक्त त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट अनाउन्समेंट म्हणजे जे भत्ते मिळून 30 ते 32,000 रुपये पेमेंट येते तुम्हाला भेटते. त्याच्यामुळे पेमेंट हे चांगले असणार आहे. नक्कीच सर्वांनी येथे फॉर्म भरा. याच्यामध्ये या ठिकाणी शॉर्ट लिस्ट असते. 7वी पासचा तुमच्याकडे निकाल नाही तरी देखील फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. उमेदवार कमीत कमी फक्त 7वी पास. तुम्ही फक्त 7वी पास असेल तरी देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर वयाची अट बघू शकता. 18 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. 18 ते 38 वर्षापर्यंत. इथे बघू शकता 18 ते 38 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि महत्त्वाचा पॉइंट सांगतो, तुम्ही SC, ST, OBC कॅटेगरीचे जर असाल तर 18 ते 38 वर्ष 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही आधीच न्यायालयामध्ये कोणत्याही कर्मचारी लेव्हलवरती कोणत्याही पदावरती कामाला असाल तर 18 पासून तुम्ही कितीही वय असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकतात. उमेदवार या ठिकाणी चारित्र्य चांगले असावी, वर्तणूक चांगली असावी. ठीक आहे. करार करून देण्यास सक्षम असावा. आता जाहिरात भरपूर मोठी आहे, परंतु जेवढे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगेल. याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट म्हणजे अल्पसूची नावाची एक पॉइंट आहे. तो तुम्हाला सर्वात पहिल्यांदा समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे. अर्ज करण्याची सर्व कॅटेगरीना SC, ST, OBC, ओपन, EWS सर्व कॅटेगरीना चलन किती असणार आहे अर्ज करण्यासाठी? तर 1,000 रुपयाची चलन असणार आहे. हे लक्षात घ्या. आणि ती SBI कलेक्टद्वारेच तुम्हाला ते जमा करायचे आहे. ते फॉर्म कसा भरायचा? फॉर्म चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. आता या ठिकाणी जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगेल. तर बघू शकता बॉम्बे हायकोर्ट NIC.in या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा याच्यावरती आपला व्हिडिओ येईल. त्याच्यावर तो बघूनच भरा, कारण अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तो तुम्हाला फॉर्म भरताना चुकू नका, कारण तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. ठीक आहे. आता फॉर्म कधीपासून चालू होणार आहेत? तर आज तारीख आहे 9 डिसेंबर. 9 डिसेंबर आज तारीख आहे. तर तुमचे अर्ज 15 डिसेंबर पासून सुरू होणार आहेत. ठीक आहे. 15 डिसेंबर ते 5 जानेवारी म्हणजे तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी 20 दिवस दिलेले आहेत. आणि 15 तारखेला 11 वाजता वेबसाईट चालू होईल. त्यावेळेस आपला फॉर्म कसा भरायचा न चुकता याच्यावरती व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर फोटोची साईज वगैरे हे दिलेले आहेत, ते त्याच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूयात. 7वी पासवरती मी तुम्हाला सांगितले. आता ज्या उमेदवारांकडे 7वीचा निकाल नाही त्याच्यासाठी देखील पॉइंट दिलेला आहे. तो देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता या ठिकाणी लेखी परीक्षेचे गुण येथे सांगून घेतो. नीट समजून घ्या. लेखी परीक्षा लेखी परीक्षेत तुम्हाला 30 गुणांची होईल. 3 प्रश्न 30 गुण. ठीक आहे. त्याच्यानंतर पास होण्यासाठी तुम्हाला 30 पैकी 15 गुण मिळवणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर शारीरिक
विशेष अर्हता जी क्षमता आहे त्याच्या सुदृढ वगैरे आहात का त्याच्यासाठी 10 गुण दिले जातील आणि मुलाखतीसाठी 10 गुण अशा प्रकारे ते 30 आणि हे 20 50 गुणांची तुमची हे पेपर असणार आहे. 50 गुण म्हणजे लेखी परीक्षा 30च गुणांची असणार आहे, परंतु 50 गुणांपैकी निवड केली जाईल. आता लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध विविध वेगवेगळ्या मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी अशा प्रकारे प्रश्न राहतील. एमसीक्यू टाइप मल्टिपल क्वेश्चन चॉईस क्वेश्चन. ठीक आहे. आता याच्यासाठी सर्वात बेस्ट हे क्रॅक करण्यासाठी माहिती मी तुम्हाला इथे सांगून घेतो. आपले जे नोट्स आहेत ना त्या सर्वात बेस्ट याच्यासाठी ठरणार आहेत. त्या कशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो. आपल्या नोट्समध्ये काय भेटणार आहे? मराठी व्याकरण ठीक आहे. मराठी व्याकरण तुम्हाला भेटेल. ठीक आहे. इंग्रजी व्याकरण भेटेल, सामान्य ज्ञान भेटेल आणि चालू घडामोडी भेटेल, गणित बुद्धिमत्ता सर्व पीडीएफ भेटतील. सर्व पीडीएफ भेटतील. एका विषयाची पीडीएफ 250 ते 300 पानांची ही पीडीएफ असणार आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये सामान्य ज्ञान सर्वात महत्त्वाचे असणार आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला 3000 ते 4000 3500 ते 4000 वन लाइनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी भेटतील. जवळजवळ 5000च्या आसपास हे वन लाइनर प्रश्न भेटतील. फक्त जिल्हा न्यायालय किंवा उच्च न्यायालय नाही तर सर्व सरळ सेवेच्या स्पर्धा परीक्षांसाठी हे तुम्हाला फायद्याचे ठरेल. सर्व विषयांच्या पीडीएफ असणार आहे ज्याच्या तुम्ही झेरॉक्स काढू शकता. ज्याच्यापैकी आता तुम्ही त्याचे आपलं त्याच्यामध्ये किती आहे तर ज्याच्यापैकी तुम्ही जे 30 पैकी 25 ते 26 मार्क्स आपल्या नोट्स मार्फत घेऊ शकता. सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे ज्याच्या तुम्ही झेरॉक्स काढून घेऊ शकता अभ्यासासाठी. या सर्व नोट्सची किंमत आपण या ठिकाणी 449 रुपये ठेवण्यात आलेली होती. परंतु ऑफरमध्ये आपण फक्त 149 मध्ये देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या नोट्स घ्यायच्या आहे खाली जो हा नंबर दिसत आहे या नंबरवरती 149 पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि उच्च न्यायालयाच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील ज्याच्या तुम्ही बिनधास्त झेरॉक्स काढून घ्या. तुम्हाला नक्कीच त्या फायद्याच्या ठरणार आहेत. ठीक आहे. आता पुढील जे महत्त्वाचे पॉईंट आहे मी तेच तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जे उमेदवार या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी सॉरी मुलाखतीसाठी पात्र होतील त्यांना या ठिकाणी ही कागदपत्रे यादी याचा तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. हा स्क्रीनशॉट काढा याचा. किंवा जाहिरात आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. तेथे ही सर्व माहिती तुम्हाला भेटेल. आता उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे गरजेचे आहे. 3 भाषा लिहिता आली पाहिजे, वाचता आणि बोलता देखील आली पाहिजे. आता मराठी आहे आपल्यासाठी कॉमन आहे सर्वांना याच्यामध्ये चांगलेच जमत असेल. ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे या पॉइंटला मी स्टार करतो. हा पॉइंट येथे समजून घ्या. बघू शकता पहिल्यांदा हा पॉइंट वाचून दाखवतो त्याच्यानंतर समजून सांगतो. जाहिरातीस अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जांच्या संख्येनुसार उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची शॉर्टलिस्ट करण्याचे अधिकार हे उच्च न्यायालयाला आणि सरकारला आहेत. परीक्षेसाठी किंवा अंतिम निवड निवड कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुण मर्यादा ठरवण्याचे सर्व अधिकार प्रशासन व उच्च न्यायालय यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. हा पॉइंट एक समजून घ्या. हा जो पॉइंट हायलाइट करून दिलेला आहे अल्पसूची त्याला इंग्लिशमध्ये शॉर्ट लिस्टिंग असे म्हणतात. आता याच्यामध्ये समजावून सांगतो. उदाहरण म्हणून समजून घ्या. उदाहरण म्हणून या भरती प्रक्रियेमध्ये समजा 2 लाख अर्ज आले. किती? 2 लाख अर्ज आले. परंतु त्याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट ते करतात. त्याच्यापैकी समजा त्यांना उमेदवार घ्यायचे आहे फक्त 1.5 लाख परंतु फॉर्म आलेले आहेत 2 लाख. त्याच्यापैकी त्यांना 50,000 उमेदवार हे काढून टाकायचे आहेत. त्यांना परीक्षा सुद्धा देता येणार नाही. फॉर्म भरून, चलन भरून. ते कशा प्रकारे असते? ते कशा प्रकारे? तर त्याची निवड अल्पसूचीची तुमची शिक्षण जास्तीत जास्त किती झाली आहे आणि तुम्हाला गुणवत्ता बघू शकता शैक्षणिक पात्रता किती आहे आणि गुणवत्तेनुसार शैक्षणिक समजा माझं 12वी झालं आहे. 12वी उच्च शिक्षण झालं आहे त्याला टक्केवारी किती आहेत? शिक्षण जास्तीत जास्त किती झालं आहे आणि जास्तीत जास्त टक्केवारी किती आहे? याच्यावरती तुमची लिस्ट तयार केली जाईल. लिस्टमध्ये नाव आले तरच तुम्हाला पेपर देता येईल. असे नाही की तुम्ही फॉर्म भरला, 1000 रुपयाचे चलन भरले, त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षा देता येईल असे नाही. याच्यामध्ये शॉर्ट लिस्ट होत असते. तुमच्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता, त्याच्यानंतर गुणवत्ता याच्यानुसार तुमची शॉर्ट लिस्ट केली जाते. आता शैक्षणिक पात्रता कमी पाहिजे की जास्त याच्यावरती यांनी दिलेले नाही, परंतु तुमची गुणवत्ता नक्कीच विचारात घेतली जाईल. तुमची 7वीची, 8वीची, 9वीची, 10वीची, 12वीची त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन याची जी गुणवत्ता विचारात घेतली जाईल. ठीक आहे. आता याच्याबद्दल माहिती दिलेली आहे जे महत्त्वाचे पॉइंट आहे. आता दुसरा जो सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे, उमेदवारांकडे जे या ठिकाणी काय आहे तुमच्याकडे जे नाही 7वीचं आता ही भरती 7वी पासवरती आहे. 7वी पासवर तुमच्याकडे निकाल नाही तर त्या उमेदवारांना देखील याच्यामध्ये फॉर्म भरता येतो. पण तो कशाप्रकारे हे लक्षात घ्या. तर बघू शकता 1 मिनिट हा पॉइंट वाचून दाखवतो. बघू शकता 7वी बघू शकता 7वीचे जे गुणपत्रक नसेल तर त्याच्याकडे किंवा तिच्याकडे महिला किंवा पुरुषकडे उच्च अर्हता
प्राप्त म्हणजे तुम्ही 7वी पेक्षा 8वी 9वी 10वी ग्रॅज्युएशन वगैरे तुम्ही केलेले असेल तर या ठिकाणी फॉर्म भरताना काय करायचं आहे बघू शकता अर्ज भरताना 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडा. असा पर्याय तुम्ही तिथे निवडायचा आहे आणि या ठिकाणी बघू शकता जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्कूल अँड इयर पासिंग डिटेल्स ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन नमूद करावी. म्हणजे तुम्ही या ठिकाणी 7वीचं टाकायचं नाही. तुम्ही येथे 7वीच्या वेळेस तुमच्याकडे जर मार्कशीट नसेल तर तिथे 7वीचे मार्कशीट नाही असा तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल. तो ऑप्शन तुम्ही तिथे निवडायचा आहे. तो ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला आपोआप 100 पैकी 50% आहेत असे तिथे आपोआप फॉर्ममध्ये नमूद होते आणि तुमचा पुढे फॉर्म फिलअप होतो. ठीक आहे. अशा प्रकारे जे महत्त्वाचे पॉइंट होते संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. सर्वात महत्त्वाचा पॉइंट सांगतो. फॉर्म भरताना चुकी करू नका. फॉर्म चुकीचा असल्यास तो अपात्र केला जातो, रिजेक्ट केला जातो. त्याच्यामुळे 15 तारखेला दुपारी आपला फॉर्म कसा भरायचा याच्यावरती व्हिडिओ येईल. तो बघा. त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा. संपूर्ण डिटेल्समध्ये तिथे माहिती तुम्हाला भेटेल तुमचा न चुकता फॉर्म भरण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.